शेतकरी भवन कार्यालय भाडेतत्वावर देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग यांचा आंदोलनाचा इशारा। शामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवार मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय भाडेतत्वावर देत असताना शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून मोठी आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार केला आहे। या प्रकरणात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी हे कारणीभूत आहेत, असे आरोप शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग यांनी केला आहे। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लालबेग यांनी केली आहे। मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय भाडेतत्वावर देत असताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजेचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी संगनमताने बेकायदेशीररित्या गैर आर्थिक व्यवहार करून शेतकरी भवन कार्यालय भाडेतत्वावर दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे। परंतु अद्याप या प्रकरणाची कोणती चौकशी करून कारवाई झाली नसल्याने येत्या 4 दिवसात तीव्र स्वरूपाचे शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग यांनी दिला आहे। यावेळी समीर लालबेग, हितेश राक्षे, बापू देशमुख, शरद यमगर, तुकाराम बनसोडे, अशरफ कारभारी, गणेश मोरे, विजय मोरे, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत येणारे मिरज येथील मार्केट यार्ड मधील शेतकरी भवन हे कार्यालय भाडेतत्वावर देत असताना त्या ठिकाणचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या विना निविदा आणि आर्थिक देवाणघेवाण करून संबंधितांना लाभ पोचवून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। गेल्या वेळेपासून आम्ही कित्येकदा या ठिकाणी आलो, अनेक वेळा या ठिकाणी निवेदन आम्ही दिलं, परंतु या कार्यालयानं या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केलेली नाही। आज आम्ही त्यांना त्या निवेदनावर विचारणा करण्यासाठी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलो असताना इथं सचिव या ठिकाणी जागेवर नाही, परंतु सहाय्यक सचिव या ठिकाणी आहे। त्यांचं म्हणणं आहे की मला याच्यातलं काही माहिती नाही। आता आम्ही या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या इशारा देतो की पुढील 4 दिवसामध्ये अगर संबंधित सहाय्यक सचिव तसेच अधिकाऱ्यांच्यावर चौकशी करून कारवाई नाही केली तर या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करेन असं या ठिकाणी मी नमूद करतो।